श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे। भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे। या दिवशी नारळी पौर्णिमाही असते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाला प्रसन्न करण्याकरता समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगामध्ये आपल्या भावाला राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळी भद्राकाल 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल, तर 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1:52 संपेल। म्हणूनच 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवसभर शुभ काळ हा असणार आहे, कारण भद्रकाळ हा 8 ऑगस्ट रोजीच संपणार आहे, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणत्या 3 देवांना सर्वप्रथम राखी बांधायची आहे, कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी ही बांधायची, तसेच आपल्याला कोणत्या रंगाची राखी चुकूनही बांधायची नाही आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात। समुद्र हे वरुण देवाचे स्थान समजले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते। हा सण म्हणजे प्रेम, पराक्रम, साहस, संयम आणि सुरक्षतेचा प्रतीक मानला जातो। मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते। रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे। रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर। भाऊ आणि बहीण परस्पर पूरक, प्रेरक आणि पोषक आहेत। हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये अमूल्य देण आहे। यंदा 9 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी रक्षाबंधनचा पवित्र सण हा साजरा केला जाणार आहे। तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:47 पासून ते दुपारी 1:24 असणार आहे। तर या शुभ काळामध्ये आपण आपल्या भावाला राखीही बांधू शकतो, पण भावांना राखी बांधायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम या 3 देवांना राखीही बांधायची आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान करायची आहे आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करून घ्यायचे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर विधिवत आपल्या देवघरातील देवांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक ताटामध्ये राखी, हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत। अक्षदामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्यांना ओलं हे करून घ्यायचं। त्याचबरोबर ताटामध्ये आपल्याला एक निरांजनसुद्धा ठेवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला मिठाईही ठेवून घ्यायची आहे। असं हे राखीचं ताट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांना राखीही बांधायची आहे, कारण आपण प्रत्येक दुःखात आणि आनंदात आपल्या आराध्य देवांची आठवण करतो आणि उत्सवाद्वारे आपल्यामध्ये त्यांची उपस्थिती साजरी करतो। म्हणूनच येथे साजरे होणाऱ्या सणांमध्ये विविध देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी भावाव्यतिरिक्त या देवांनाही राखी बांधण्याची परंपरा आहे। असे करून आपण देवाला आपले रक्षण करण्याची प्रार्थना करतो आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांना राखीही बांधायची, कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता मानले जातात।
असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना लाल रंगाची राखी अर्पण करावी. हे देखील महत्त्वाचे आहे, कारण राखी हे संरक्षणासोबतच प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून भगवान गणेशाला राखी बांधून आपण त्यांच्यावरील आपले प्रेम आणि भक्ती देखील व्यक्त करतो. आता ही राखी तुम्ही घरच्या घरी बांधू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा बांधू शकता. तर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला राखी ही बांधायची, कारण शरीराची उजवी बाजू ही अतिशय पवित्र असते. सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ही बाजू महत्त्वाची असते आणि म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामं ही उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती सुद्धा अधिक असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील म्हटला जातो आणि म्हणूनच उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म हे ईश्वर स्वीकारतो असे मानले जाते आणि म्हणूनच शास्त्रानुसार राखी देखील उजव्या हाताच्या मनगटावरच बांधली जाते. असे मानले जाते की आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधल्याने आपल्या भावाला ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे आशीर्वाद मिळतात. म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरच राखी ही बांधायची आहे. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ संतुलित होतात, ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. त्याचबरोबर उजव्या हाताच्या मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्रामुळे आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. दुसरी राखी ही आपल्या गुरूंना बांधायची. आता तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील, आपण सर्व स्वामी भक्त आपण गुरूंना मानतो. तुम्ही स्वामी महाराजांना मानत असतील, गजानन महाराजांना मानत असतील की अगदी दत्त गुरूंना मानत असतील, तर तुम्हाला तुमच्या गुरूंना पिवळ्या रंगाची राखी ही बांधायची आहे. पवित्र महिना श्रावण चालू आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी महादेवांना सुद्धा राखी ही बांधायची आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. भगवान महादेवांच्या प्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी या दिवशी आवर्जून आपल्याला त्यांना राखी ही बांधायची. महादेवांना आपल्याला निळ्या रंगाची राखी ही बांधायची. अशी ही राखी महादेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, संकट साक्षात महादेव दूर करतात. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूंना सुद्धा राखी ही बांधायची आहे, कारण भगवान विष्णू वेळोवेळी आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी आणि पापाचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अनेक रूपात प्रकट झाले. संपूर्ण विश्वाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूबद्दल आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला त्यांना पिवळ्या रंगाची राखी ही बांधायची, कारण श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. असं केल्याने अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. ही राखी बांधल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष दूर होतात. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही कान्हाला म्हणजे तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाला सुद्धा आवर्जून राखी ही बांधायची आहे. शास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की श्रीकृष्ण पांडवांसाठी गुरुसारखे होते. एकदा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञानंतर महान राजे आणि सम्राटांनी भरलेल्या दरबारात श्रीकृष्णाच्या मामीचा मुलगा शिशुपाल याने त्यांचा आणि भीष्मासह इतर अनेकांचा अपमान करण्यास सुरुवात केली. लाखो वेळा समजावूनही शिशुपाल थांबला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपल्या सुदर्शन चक्राने मारले. यामुळे त्यांच्या बोटांनाही दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने हे पाहिले तेव्हा तिने लगेच तिच्या साडीचा एक भाग फाडला आणि तो श्रीकृष्णाच्या जखमेवर बांधला. असे म्हटले जाते की तिच्या करुणेने प्रेरित होऊन श्रीकृष्णाने तिला आपल्या बहिणीचा दर्जा दिला आणि म्हणाले, हे तुझे माझे ऋण आहे. तू जेव्हा जेव्हा मला हाक मारशील तेव्हा मी तुझे रक्षण करण्यासाठी नक्कीच येईल. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी भगवान श्रीकृष्णाला राखी बांधण्याची परंपरा चालू आहे. म्हणूनच आपल्याला श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी ही बांधायची आहे. त्याचबरोबर या शुभ प्रसंगी आपल्याला आवर्जून बजरंगबलींना सुद्धा राखी ही बांधायची आहे, कारण बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. हनुमानजींना संकटमोचन असे म्हणतात, कारण ते सर्व संकटाचा नाश करतात. बजरंगबलीचे स्मरण खऱ्या अर्थाने केल्याने आपले सर्व संकट दूर होतात. बजरंगबलींना राखी बांधल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. बजरंगबलींनी संजीवनी पर्वत आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते.
आणि म्हणूनच आपले सुद्धा संकटातून रक्षण होण्याकरता आपल्याला बजरंगबलींना लाल रंगाची राखी ही बांधायची आहे। आणि म्हणूनच रक्षाबंधनच्या दिवशी देवाला तुमचा भाऊ म्हणून त्याची पूजा करून तुम्ही हा सण अधिक पुण्यपूर्व आणि शुभ बनवू शकतात। रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही या 5 देवांना राखी बांधलीच पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष, इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। या देवांना राखी बांधल्यानंतरच आपल्याला आपल्या भावाला राखीही बांधायची, पण आपल्या भावाला राखी बांधताना चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची राखीही बांधायची नाही आहे। कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही शुभ प्रसंगी काळा रंग हा वापरला जात नाही। म्हणूनच आपल्या भावाला किंवा कोणत्याही देवी देवतांना आपल्याला काळ्या रंगाची राखीही बांधायची नाही आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।